बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी मासे पकडण्याची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून 150हून जास्त पर्यटक हे सहभागी झालेत। मासा पकडायचा, त्याचं वजन करायचं आणि तो सोडून द्यायचा, अशा पद्धतीने ही स्पर्धा रविवारी दिवसभर होणार आहे। त्यामुळे सध्या मिऱ्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने स्पर्धक हे मासे पकडताना दिसून येत आहेत। मासा पकडा तो सोडा आणि बक्षीस जिंका, अर्थात फिशिंग टूर्नामेंट किंवा मासे पकडण्याची स्पर्धा जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिऱ्या समुद्रकिनारी ऑर्गनाईज केलेली आहे। मिऱ्या पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीनं ही स्पर्धा ऑर्गनाईज झाली आणि देशभरातले शेकडो स्पर्धक ही विशेष बाब आहे, कोकणातल्या या किनारपट्टीवरती मासे पकडण्यासाठी आलेत। विशेष बाब हीच आहे की एक छोटी स्पर्धक देखील आहे जिचं वय साधारणपणे 5.5 ते 6 वर्ष आहे। तिच्याशी मी पहिल्यांदा बोलणार आहे। तर तुझं नाव सांगशील मला? साजवी योगेश पिरणकर। तू मासे पकडते? हाँ। आवडतात तुला मासे पकडायला? हाँ। किती पकडले सकाळपासून तू? एकच पकडला। नेमकी स्पर्धा काय आणि नियम काय असणार आहे विजेत्यासाठी? ही स्पर्धा मिऱ्या पर्यटन संस्थेतर्फे आम्ही आयोजित केलेली आहे आणि कॅच अँड रिलीज म्हणजे सिरक म्हणजे खडकावरती ही पहिल्यांदा देशामध्ये टुर्नामेंट होते। तीच टुर्नामेंट आम्ही आता इथे भरवलेली आहे। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला इथे आकर्षित व्हावा पर्यटक, ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे। स्पर्धेला उत्कृष्ट प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। फर्स्ट प्राइज जे आहे ते 44,000 रुपये आहे, प्लस त्यांना आम्ही ट्रॉफी देणार आणि प्लस त्यांना टॅकल देणार 40,000ची, असं 84 ते 90,000वर हे पहिलं बक्षीस जातं। अगदी देशातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे आम्ही असं म्हणतो की कर्नाटक, केरळमधून देखील स्पर्धक या स्पर्धेसाठी उतरलेले आहेत आणि एकंदरीत हा आगळा वेगळा उपक्रम आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हे जर बघितलं तर साधारणपणे मासे पकडण्यासाठी देशात किती लोक आहेत किंवा त्यांची या स्पर्धेमध्ये उतरण्याची देखील एक वेगळी कशी तयारी आहे हे देखील यातून कळतंय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।